शरद पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड ने पीएम मोदी पे तंज कसते हुए कहा कि ये देशवासियों को कहते हैं कि अच्छे दिन आने वाले हैं, लेकिन वहीं नीदरलैंड में जाके कहते हैं बुरे दिन आने वाले हैं, तैयार हो जाइए। तो ये बुरे दिन है भारतवासियों के लिए, क्योंकि भारत इस समय काफी बड़े संकट से घिर चुका है। आने वाले महंगाई, पेट्रोल डीजल के रेट और हालात को लेकर क्या कुछ जितेंद्र आव्हाड ने कहा, सुनिए। 2014 साली मोदी साहेब सत्तेत आले आणि तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले आहे। 12 वर्षाच्या वनवासानंतर ह्या देशात न बोलता नेदरलँडला जाऊन बोलले की अब बुरे दिन आने वाले हैं, तयार रहो। प्रश्न हा आहे, जर बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना, ते नेदरलँडला जाऊन सांगायची गरज नव्हती। आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणार आहेत तर ते कोणावर येणार आहेत? पेट्रोल पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 रुपयांनी महागणार आहे। मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे। आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाहीये। पेट्रोल डिझेल वरती पाण्याच्या आपले पंप चालतात। हे शेतकरी आहेत आमचे मित्र अध्यक्ष, अख्खा शेती व्यवसाय डिझेल वरती आहे। तुम्ही जगवणार कशी माणसांना? बोलायला खूप ठीक आहे, एक गाडी वापरा, सायकलवर चला, मी तर घोड्यावर येतो, असा देश चालत नाही ना। मग देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्या उद्देशाने परदेश दौरे केले हे त्यांना माहित। प्रश्न असा आहे की बंगालच्या इलेक्शनच्या आधी का नाही सांगितलं की देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे? देशाची परिस्थिती वाईट आहे आणि जर शरद पवारांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं की बाबा देशाची परिस्थिती वाईट आहे, आपण मदत करायला पाहिजे, तर चुकीचं काय? कुठलाही देश अडचणीत असताना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। पण प्रश्न हा आहे की बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देशाची परिस्थिती अवघड कळते। त्याच्या आधी 1 महिना तुम्हाला समजत नाही पेट्रोल किती आहे, डिझेल किती आहे, आपल्याकडे क्रूड ऑइल किती येणार आहे, आपल्याला हॉर्मुझ मध्ये काय प्रश्न उभे राहणार आहेत, आपल्याला काहीच समजत नाही। म्हणजे इतकं आपला आंतरराष्ट्रीय विचार कमी झाला, आंतरराष्ट्रीय संबंध आपले इतके तणावले गेलेत की आपल्याला इराण हॉर्मुझ मधनं आणूच दे। इराण हा असा देश होता, जेव्हा एकेकाळी भारत संकटात होता तेव्हा भारताला निरोप पाठवून सांगितलं होतं की तुम्ही डॉलरमध्ये पैसे भरू नका, तुम्ही तुमच्या करन्सीमध्ये पैसे भरा। इतकं प्रेम इराणने आपल्याला दिलं होतं। तोच इराण आज आपल्या विरोधात वागतोय आणि हॉर्मुझ मधनं तुमच्या जहाज येऊ देत नाही। याच्यावर भारताने विचार करायला हवा। मला काय काम मिळतं का? मी बघायला चाललोय दिल्लीला।